जालन्यात किरकोळ कारणावरून तरुणाला फायटर आणि बंदुकीच्या मुठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। जालन्यातली घटना आहे। किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम पद्धतीने त्या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे। जालन्याच्या मंठा ते लोणार रोडवर ही घटना घडली। हातात अवैधरित्या पिस्टल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत बंदुकीच्या मुठीने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। विकास बंडू चव्हाण असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे। विकास चव्हाण याचा अविनाश चव्हाण आणि युवराज उघडे यांच्यासोबत काही किरकोळ कारणावरून वाद झाला होता। त्या वादाचा राग मनात धरून पेट्रोल पंपावर शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळे आपल्यासोबत जोडलेत। गौरव, किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे, त्याची दृश्य सुद्धा आपल्या हाती लागलेत। या घटनेची काय माहिती आहे? काय किरकोळ नेमकं कारण होतं मारहाण झाली एवढ्या मोठ्या प्रमाणात? कारण खरं आहे, आपण जर पाहायला गेलं तर ही घटना जी ही जालन्याच्या मंठा ते लोणार मार्गावर घडलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर किरकोळ कारणावरून तरुणाला फायटर आणि बंदुकीच्या मुठीने मारहाण करण्यात आलेली आहे। आणि या घटनेमध्ये आपण जर पाहायला गेलं तर संबंधित जो संशयित आरोपी आहे हा आपल्या हातामध्ये बंदूक देखील धरून आहे आणि लोकांमध्ये दहशत पसरवत तरुणाला मारहाण करताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे। ही संपूर्ण घटना जी आहे ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर किरकोळ कारणावरून वाद झाला होता आणि विकास चव्हाण या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर किरकोळ कारणावरून अविनाश चव्हाण, विकास चव्हाण आणि युवराज उघडे यांचा काही वाद झाला होता आणि या वादाचा राग मनात धरून अविनाश चव्हाण आणि युवराज उघडे यांनी विकास बंडू चव्हाण यांना बेदमरित्या मारहाण केलेली आहे। आणि हा संपूर्ण प्रकार एका पेट्रोल पंपावर घडलेला आहे आणि संपूर्ण घटना जी आहे ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर या प्रकरणी विकास चव्हाण यांच्या तक्रारीवरून मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा पूर्ण तपास आहे आता हा पोलीस करीत आहेत। नक्कीच गौरव, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।